झारखंडच्या जंगलातले क्रूरसिंग सिंहराजे अतिशय ताकदवान पण घमंडी होते. सगळ्या जंगलावर ते हुकूमत गाजवायचे. सगळ्या जंगलच्या प्राण्यांना भीती दाखवायचे. जंगलात खूप प्राणी पक्षी होते. सिंहराजे काय म्हणायचे, मी खूप ताकदवान आहे आणि तुम्ही सगळे माझ्या समोर क्षुल्लक आहात, असे ते म्हणायचे. त्यामुळे सगळे प्राणी घाबरायचे. त्यांना खूप भीती वाटायची. एकदा काय झालं, सिंहराजांनी सगळ्या प्राण्यांना बोलवलं आणि सभा घेतली. सभेत सिंहराजे काय म्हणाले, हे पहा जंगलवासियांनो, मी या जंगलचा खरा राजा आहे. तेव्हा मी सांगेल तेच करायचं, तेच ऐकायचं. जो कोणी माझं ऐकणार नाही त्याला मी शिकार करून खाऊन टाकणार. अरे, मी खूप ताकदवान आहे, कळलं का? सगळेच सगळे प्राणी जमले होते. महाराजांचे हे भाषण ऐकून सगळे प्राणी घाबरले. पण जंगलातल्या सरोवरातले ज्ञानी कासवदादा हेही होते त्यात. ज्ञानी कासवदादा अतिशय शांत आणि खूप बुद्धिमान होते. त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि ते काय म्हणाले, महाराज, मान्य आहे आम्हाला, तुम्ही राजा आहात, ताकदवान आहात, पण करुणा, दयाळूपणा आणि समजूतदारपणा, ताकदीबरोबर राजाजवळ हेही गुण असावे लागतात. तुम्ही जर तयार असाल तर तुमची माझी एक शर्यत लावूया आपण. उद्यापासून 8 दिवस जंगलात आपण दोघांनी प्राण्यांची सेवा करायची आणि जंगलचे प्राणी कोणाला राजा म्हणून निवडतील आपल्या दोघांमध्ये त्याला राजा करायचं. हे ऐकल्यावर क्रूरसिंग सिंहराजे चौताळले, रागाला आले. त्यांनी मोठ्यांदा गर्जना केली, पण आपण कमजोर आहोत, आव्हान स्वीकारत नाही हे वाटू नये म्हणून ते काय म्हणाले, ठीक आहे मी तयार शर्यतीला. मग दुसऱ्या दिवशी कासवदादा आणि सिंह महाराज जंगलच्या प्राण्यांची सेवा करू लागले. सिंह महाराज काय करायचे, जंगलात वाटेत आलेली झाडे काढायचे. छानपैकी रस्ता त्यांनी तयार केला. लाकडाचे उंडके कडेने लावले. वृद्ध छोटे जे प्राणी होते त्यांना शिकार आणून द्यायचे. पण सिंह महाराज हे सगळे कसे करायचे, अगदी हुकुमशाही पद्धतीने ओरडत, भीती दाखवून, दरडावून हे काम करायचे. पण कासवदादा ही काम करत होते, सेवा करत होते. ते काय करायचे, वृद्ध प्राण्यांना पाणी आणून द्यायचे. वयस्कर प्राण्यांची सेवा म्हणजे त्यांना फळे आणून द्यायचे, त्यांना औषधोपचार करायचे. पण हे सगळे करताना ते अगदी गोड बोलून, प्रेमाने, मायेने करायचे. छोट्या छोट्या प्राण्यांना ज्ञानाच्या गोष्टी सांगायचे. हे सगळे अगदी आपुलकीने, प्रेमळ स्वभावाने करत होते. म्हणजे आजारी प्राणी होते. कासवदादांची प्रेमळ हाक ऐकून त्यांचे अर्धे आजारीपण त्यांच्या बोलण्याने निघून जायचे. खूप छान सेवा करायचे कासवदादा. असे करत करत 8 दिवस होऊन गेले. मग स्पर्धा संपल्यावर परत क्रूरसिंग महाराजांनी सभा घेतली. सगळे प्राणी आले आणि त्यांनी विचारले, हे जंगलवासियांनो, तुम्ही कोणाला राजा निवडला आहे? तेव्हा सगळे प्राणी पक्षी काय म्हणाले, महाराज, आमचे राजा ज्ञानी कासवदादा आहे. हे म्हटल्यावर क्रूरसिंग महाराज घाबरले. अरे काय हे? मग त्यांना आपली चूक कळली. ते ज्ञानी कासवदादांच्याकडे आले आणि म्हणाले, ज्ञानी कासवदादा, माफ करा, माझी हुकुमशाही, स्वार्थी बुद्धी मला नडली हो. मी कधी प्रेमाने, मायेने कोणत्याही प्राण्याशी बोललो नाही.
कायम हुकूमत गाजवत आलो त्याचे हे परिणाम आहेत. त्यामुळे मी राजा होण्यास लायक नाही. तुम्ही या जंगलचे राजे व्हा. ज्ञानी कासवदादा गालात हसले आणि म्हणाले, अरे सिंहराजे, तुम्हाला तुमची चूक कळली, त्यात सगळं आलं. अहो कसं आहे, मी एक छोटासा प्राणी आहे, पण तुम्ही शूरवीर ताकदवान सिंहराजा आहात. आता तुमची चूक तुम्हाला कळली आहे, त्यामुळे मी नाही राजा होणार. तुम्हीच जंगलचे राजे योग्य आहात. फक्त तुम्ही तुमची हुकुमशाही, ताकदीचा गर्व जो आहे तो काढून टाका आणि दयाळूपणा, मायाळूपणा प्रजेसाठी ठेवा आणि तुम्हीच राजा व्हा. हे म्हटल्यावर क्रूरसिंग महाराज म्हणाले, ठीक आहे महाराज. कासवदादा, मला आता माझी चूक कळल्या. मी इथून पुढे प्रजेची छान काळजी घेईन, मायेने, दयाळूपणाने आणि समजुतीने त्यांच्या अडचणी समजून घेईन. त्यांना काय हवे, काय नको हे सगळं पाहीन आणि आपले जंगल समृद्ध करीन. शाबास, ज्ञानी कासवदादा म्हणाले. आणि सांगितल्याप्रमाणे क्रूरसिंग महाराज बदलले आणि ते प्रजेशी चांगले बोलू लागले, वागू लागले आणि चांगला कारभार करू लागले. मग ज्ञानी कासवदादा काय म्हणाले, अरे सिंहराजा, राजाजवळ नुसती ताकद असून चालत नाही, तर त्याच्या जोडीला करुणा, दयाळूपणा आणि समजूतदारपणा राजासाठी योग्य असतो. असे म्हणून दोघे हसत हसत जंगलात निघून गेले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.